त्यांना कैदेत ठेवले आणि त्यांचा अपमान केला। त्याच्या अत्याचाराला तिन्ही लोक त्रस्त झाली तेव्हा देवतांनी श्रीकृष्णाला मदतीसाठी हाक मारली। कृष्णाने सत्यभामाला सोबत घेतले। सत्यभामा श्रीकृष्णाची पत्नी आणि भूदेवीचा अवतार। कृष्णाने गरुडावर आरूढ होऊन नरकासुरावर हल्ला केला। एक भयंकर युद्ध सुरू झाले। अखेरीस सत्यभामाच्या हातूनच नरकासुराचा वध झाला। नरकासुराच्या मृत्यूनंतर सर्व 16,108 कुमारिका मुक्त झाल्या। त्यांचा परिवार त्यांना पुन्हा स्वीकारणार नाही म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांच्यासोबत विवाह केला आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली। नरकासुराने मरताना श्रीकृष्णाला वर मागितला, आज सकाळी पहाटे उठून जो स्नान करेल त्याला नरक यातनापासून मुक्ती मिळेल। नरकासुराचा वर कार्तिक कृष्ण चतुर्थीला झाला, म्हणून हा दिवसच नरक चतुर्थी दिवस म्हणून ओळखला जातो।